राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या 2 दिवसीय व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक वादासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं। भाषेच्या आधारावर वाद करणं म्हणजे स्थानिक आजार असल्याची टिप्पणी त्यांनी केली होती आणि यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध अमराठी वादाचा दाखला दिला होता। त्यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत आपले विचार परखडपणे मांडलेत। राज ठाकरे काय म्हणालेत पाहूया। मोहन भागवतांनी भाषेबद्दल आग्रही राहणं, आंदोलन करणं हा आजार असं विधान केलं। भाषावार प्रांतरचना का करावी लागली हा इतिहास भागवतांना माहीत असावा। भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा आजार बहुसंख्य राज्यात आहे। 4-5 राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जाऊन आगाऊपणा करतात। या झुंडी तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदार संघ तयार करतात। तेव्हा झुंडींविरोधात स्थानिकात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो। तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरलाय। गुजरातमध्ये उत्तर प्रदेश, बिहारच्या हजारो लोकांना पळवून लावलं, तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? भागवतांनी असे धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का दिले नाहीत? मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित करण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।